नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या व्यवसाय उद्योगाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या दोन इंजिनियर्सनी स्वतःच्या कष्टाने आणि जिद्दीने उभ्या केलेल्या व्यवसायाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत श्रीनिवास चौधरी आणि कृणाल कंटाळे. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार. तर हा प्रवास जाणून घेण्याआधी दोन्ही व्यावसायिकांची ओळख आपण करून घेऊयात. श्रीनिवास चौधरी यांचे वडील आंध्र प्रदेशातील गुंटूर या गावातील मिरचीचे व्यापारी, तर कृणाल कंटाळे यांचे आई वडील वर्धा महाराष्ट्रातील शिक्षक दाम्पत्य. अत्यंत साधी जीवनशैली असलेल्या कुटुंबातील हे दोघे पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियर्सचे पदवीधर. एका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कृणाल आणि श्रीनिवास यांनी एक रोबोट बनवला. पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीमध्ये चालू शकत असल्यामुळे त्यांनी या रोबोटला नाव दिलं ॲलिगेटर. आणि याच दोन मित्रांनी पुढे जाऊन स्वतःची कंपनी चालू केली. ग्लोबल रोबोटिक्स पॅकेजिंग सॉल्युशन देणाऱ्या या कंपनीने यशाचे उच्चांक गाठले. ती कंपनी म्हणजे ॲलिगेटर ऑटोमेशन्स. सध्या पुण्यातील चाकण या भागात जवळपास 2 एकर क्षेत्रफळात उभ्या असलेल्या ॲलिगेटर ऑटोमेशन्स कंपनीची स्थापना श्रीनिवास चौधरी आणि कृणाल कंटाळे या दोन मित्रांनी 2008 मध्ये केली. आजच्या भागात जाणून घेऊया या कंपनीचा मार्ग यशाचा. ॲलिगेटर ऑटोमेशन्सचे दोन्ही डायरेक्टर्स आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता हे थेट आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात. सगळ्यात आधी कृणाल, मला आपल्यापासूनच सुरुवात करायची आहे. एक मित्राला सोबत घेऊन आपण हा प्रवास सुरू केला. नेमकी आपल्याला कंपनीची स्थापना करायची आहे, याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि एखादा व्यवसाय सुरू करायचा आणि आज तुम्ही दोघं यशाच्या या टप्प्यावर आहात, तर हा प्रवास नेमका कसा सुरू झाला? हो, मला ते खरंच सांगायला आवडेल. श्रीनिवास आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो. रादर आम्ही एकाच क्लासमध्ये होतो. काय झालं की आम्हाला रोबोटिक कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं होतं. रोबोटिक कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करताना आम्हाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं की असा एक मशीन बनवायची आहे, रोबोट बनवायची आहे, जो जमिनीवर आणि पाण्यावर दोन्हीवर चालू शकेल. तर आम्ही असा एक रोबोट आणि मशीन बनवली आणि त्याचं नाव आम्ही ठेवलं ॲलिगेटर. या ॲलिगेटर नावानेच आम्ही बऱ्याच रोबोटिक कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि जवळपास 43 नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्डसुद्धा जिंकले. त्यामध्ये IIT पवई, IIT खडगपूर, IIT चेन्नई, NIT सुरतकल, NIT सुरत अशा प्रीमियम इन्स्टिट्यूटचा सुद्धा समावेश आहे. या व्यतिरिक्त आम्ही रोबोकॉन या इंटरनॅशनल स्पर्धेत सुद्धा रनर्सअप होतो. आणि हा सगळा प्रवास झाल्यानंतर जेव्हा आम्ही कॉलेजमधनं बाहेर पडलो तेव्हा आम्हाला आमचं एक्सपोजर द्यायचं होतं, इंडस्ट्रियल एक्सपोजर घ्यायचं होतं. इंडस्ट्रियल एक्सपोजर आम्ही घेतलं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की चला, आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला ज्या विषयामध्ये पॅशन आहे, इंटरेस्ट आहे, त्या विषयामध्ये आपण काहीतरी करूया. आणि आम्ही त्यासाठी 2008 मध्ये एक रोबोटिक ऑटोमेशनची कंपनी चालू केली. त्याचं नाव आम्ही ॲलिगेटर ऑटोमेशन्स असं ठेवलंय. तर जसं तुम्ही सांगितलं की आपल्या मित्राला सोबत घेऊन तुम्ही एका कंपनीची स्थापना केली आणि हा प्रवास इथवरता आलाय. मात्र मला हे देखील सर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की ॲलिगेटर ऑटोमेशन मध्ये नेमकं काय केलं जातं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग नेमकं कसलं होतं? सो ॲलिगेटर ऑटोमेशन्स ही एक एंड ऑफ लाईन पॅकेजिंग ऑटोमेशन कंपनी आहे. एंड ऑफ लाईन पॅकेजिंग ऑटोमेशन म्हणजे काय, जे आपल्याकडे कुठल्याही कंपनीमध्ये जे प्रॉडक्ट असतं, जे त्यांचं प्रॉडक्ट असतं, ते बनवल्यानंतर त्याला पॅक करणे, रिपॅक करणे, त्याला पॅलेटायझिंग करणे, वेअरहाऊस करणे आणि जेव्हा त्याची गरज भासेल तेव्हा त्याला ट्रकमध्ये लोड करून बाहेर डिस्पॅच करणे, या सगळ्या प्रोसेसला एंड ऑफ लाईन पॅकेजिंग असे म्हणतात. आणि याला लागणाऱ्या ज्या मशीन्स आहेत त्या आम्ही बनवतो. तर मग ह्या मशीन्स कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये लागतात, त्यामध्ये येतं फूड, ब्रिवरेज, केमिकल, फर्टिलायझर, त्यानंतर पेंट आणि ई-कॉमर्स. या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जनरली या सगळ्या मशीन्स लागतात. या सगळ्या मशीन्स जेव्हा आम्ही बनवतो तेव्हा आम्ही त्यांना 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्यांना आम्ही आमचे 5 प्रॉडक्ट व्हर्टिकल्स असे म्हटलेले आहेत. तर यामधलं जे पहिलं प्रॉडक्ट व्हर्टिकल आहे ते म्हणजे बॅगिंग मशीन्स. बॅगिंग मशीन्स म्हणजे नेमकं काय, जो पण कुठला आपल्याकडे प्रॉडक्ट असतो त्याला वे करणे आणि ऑटोमॅटिक पॅकिंग करून सील आणि स्टिच करणे, याला लागणारी जी मशीन आहे ती आम्ही आमच्या बॅगिंग व्हर्टिकलमध्ये बनवतो. आमचं जे सेकंड व्हर्टिकल आहे ते आहे सेकंडरी पॅकिंग ऑटोमेशन. सेकंडरी पॅकिंग ऑटोमेशन म्हणजे काय, तर आपल्या घरी पाउचेस असतात, मल्टिपल पाउचेस असतात, साल्ट म्हणा किंवा शुगर म्हणा किंवा आटा म्हणा. हे जे पाउचेस असतात हे मार्केटमध्ये पाठवताना त्यांना पॅकेजिंग एक मोठ्या फॉर्मॅटमध्ये केलं जातं. म्हणजे 1 किलोचे जे पाउचेस असतात ते 25 किंवा 20 एका मोठ्या बॅगमध्ये भरले जातात किंवा लेट्स से जे पण काही बॉटल्स असतात ते एका मोठ्या कार्टनमध्ये ठेवले जातात आणि त्यांना मग मार्केटमध्ये पाठवल्या जातात. तर हे मार्केटमध्ये पाठवण्यासाठी जे मशीन्स लागतात, म्हणजे हे जे सेकंडरी पॅकिंग करायसाठी जे मशीन लागतात ते मशीन्स आम्ही या व्हर्टिकलच्या अंडर बनवतो. आमचं जे थर्ड व्हर्टिकल आहे ते म्हणजे पॅलेटायझिंग. पॅलेटायझिंगमध्ये नेमकं आम्ही जी बॅग आणि बॉक्सेस आपण बोललेलो आहेत
त्या बॅग आणि बॉक्सेसला पॅलेटवर रचण्याचं काम ज्या मशीन्स करतात त्यांना पॅलेटायझिंग मशीन्स असे म्हणतात आणि त्या मशीन्स आम्ही या व्हर्टिकलमध्ये बनवतो. या व्यतिरिक्त जे आमचं फोर्थ व्हर्टिकल आहे ते आहे इंट्रॉलॉजिस्टिक्स कन्व्हेअर. इंट्रॉलॉजिस्टिक्स कन्व्हेअर म्हणजे काय, की ते जे पण काय आपण आता बॅग बोललो, बॉक्स बोललो, पॅलेट बोललो, यांना पॉईंट ए टू पॉईंट बी पर्यंत पोहोचवायसाठी ज्या मशीन्स लागतात, जे कन्व्हेअर्स लागतात, त्यांना आपण इंट्रॉलॉजिस्टिक्स कन्व्हेअर्स म्हणतात. यामध्ये ते प्रॉडक्ट बनल्यापासून त्यांना वेअरहाऊस पर्यंत पोहोचवणे किंवा त्यांच्या डिस्पॅच लोकेशन पर्यंत पोहोचवणे, हेही कन्व्हेअर्स यामध्ये समाविष्ट होतात. त्यानंतर जो फिफ्थ व्हर्टिकल आहे आपला, तो फिफ्थ व्हर्टिकल म्हणजे ट्रक लोडिंग. ट्रक लोडिंग आधी काय व्हायचं, आधी बेसिकली आपल्याला जेव्हा पण ट्रक लोड करायचा असायचा तर माणसे हे पाठीवर घेऊन ते ट्रकमध्ये लोड करायचे, ट्रकमध्ये मटेरियल ठेवायचे आणि या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ लागायचा. तर याला सिम्प्लिफाय करायसाठी म्हणून आम्ही त्यासाठी एक मशीन्स बनवल्यात. तर या मशीन्स काय करतात, की बेसिकली जे ट्रकमध्ये जे लोड करायचं काम असतं ते खूप फास्ट दिशा करतात. तर 10 मिनिटाच्या आत हा ट्रक कम्प्लिटली ऑटोमॅटिकली लोड होतो आणि ह्या मशीनच्या साहाय्याने बरंच एफर्ट हे कमी होतं. तर ह्या व्हर्टिकलमध्ये आम्ही त्या सेकंड ट्रक लोडिंग मशीन्स बनवतो आणि ह्या मशीन्स ज्या आहेत त्या आम्ही आमच्या भरपूर क्लायंट्सला प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये HUL, आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स ग्रुप, टाटा ग्रुप, बिर्ला ग्रुप, अदानी ग्रुप, कारगिल ग्रुप, या सगळ्या कंपन्यांचा त्यामध्ये समाविष्ट आहे. तर कृणाल सर, तुम्ही जसं मॅन्युफॅक्चरिंग बद्दल सांगितलं, मात्र जसं आपण पाहतोय की सध्या स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकून राहायचं आहे तर आपल्या कंपनीचं देखील काहीतरी वेगळेपण हवं. तर आपलं वेगळेपण नेमकं काय आहे आणि त्याचबरोबर जर USPचा आपण विचार केला तर USP देखील तुम्ही आम्हाला काय सांगाल आणि कंपनीचं पुढचं विजन देखील नेमकं काय असणार आहे? सो एलिगेटर ऑटोमेशंस का जो विजन स्टेटमेंट है वो है ब्रिंगिंग प्राइड टू इंडिया बाय बिल्डिंग इनोवेटिव पैकेजिंग टेक्नोलॉजीज फॉर द ग्लोब. इसमें एक्चुअली तीन इंपॉर्टेंट चीजें हैं, तीन इंपॉर्टेंट एस्पेक्ट्स है विजन के. पहला है भारत देश का नाम रोशन करना, दूसरा है इनोवेटिव टेक्नोलॉजीज बनाना एंड तीसरा है ग्लोबल प्रोडक्ट सप्लाई करना. तो ये तीनों का मिश्रण ही हमारा विजन स्टेटमेंट है. एंड इसका अगर थोड़ा सा ब्रीफ में बताया जाए तो जनरली अपना जो भारत देश है ये हम जो टेक्नोलॉजीज बनाते हैं उसके लिए बहुत पॉपुलर नहीं है. इसमें ग्लोबली अपन अगर देखा जाए तो यूरोपियन टेक्नोलॉजीज या जापानीज टेक्नोलॉजीज, ऐसे टेक्नोलॉजीज काफ़ी आगे हैं इंडिया से. तो कंपनीज लाइक एलिगेटर, हम लोग ये जो सिनारियो है इसको रिवर्स करने की कोशिश कर रहे हैं एंड काफ़ी हद तक इसमें सफल रहे हैं. तो हम जो प्रोडक्ट्स बना रहे हैं, जो भी बना रहे हैं, 100% मेक इन इंडिया है. एवरीथिंग दैट वी आर मेकिंग, ये सारा इंजीनियरिंग से लेकर के कमिश्निंग तक सारा हम लोग इंडिया में ही बना रहे हैं. तो जैसे अपने आदरणीय प्रधानमंत्री श्री PM नरेंद्र मोदी जी का जो मेक इन इंडिया का जो कॉन्सेप्ट है उसमें भी हमारा कंपनी योगदान दे रहा है. अभी बात करें अगर USPs की, तो इसमें मेजरली अगर देखा जाए तो पहला हमारा USP है हमारा क्वालिटी एंड रिलायबिलिटी ऑफ द प्रोडक्ट. जैसे मैंने अभी बताया कि हम लोग यूरोपियन क्वालिटी के मशीन्स बनाते हैं एंड उससे भी बेटर मशीन्स बनाते हैं. तो इसमें दो इंपॉर्टेंट चीजें होती है कि मशीन का रिलायबिलिटी क्या है, क्वालिटी क्या है. तो जो भी हम प्रोडक्ट्स बनाते हैं हम लोग 25 ईयर्स का उसका लाइफ का गारंटी देते हैं. तो दैट इज द रिलायबिलिटी दैट वी ऑफर टू आवर क्लाइंट्स. दूसरा इंपॉर्टेंट USP है, जैसे हम लोग डिफरेंट इंडस्ट्रीज में काम करते हैं, हर इंडस्ट्री का रिक्वायरमेंट अलग रहता है, हर इंडस्ट्री का कस्टमर का स्पेसिफिकेशन जो नीड होता है वो डिफरेंट रहता है. तो उसके हिसाब हम लोग काफी अच्छे से हमारा इंजीनियरिंग स्किल यूज करके जो कस्टमर का पेन है, जो उसको जरूरत है, उस हिसाब से हम लोग मशीन टेलर करके उसको सप्लाई करते हैं. ये हमारा दूसरा इंपॉर्टेंट USP है. लास्ट बट नॉट द लीस्ट, हमारा जो सर्विस है दैट इज वन ऑफ आवर की USP. सर्विस सेंट्रिसिटी हम लोग बोलते हैं, जिसमें हमारी ब्रांड का जो इंपॉर्टेंट की ब्रांड प्रॉमिस है वो ऐसा है कि हम लोग जो भी इक्विपमेंट सप्लाई कर रहे हैं, हमारा कस्टमर उसको जब तक यूज करना चाहे हम लोग उसके साथ पार्टनरशिप करते हैं. उसको चाहे स्पेयर्स चाहिए, चाहे उसको अपग्रेड चाहिए या फिर चाहे उसको सर्विस चाहिए, तो वी पार्टनर विथ ऑल आवर क्लाइंट्स टू द लाइफ ऑफ द मशीन. तो ये हमारे इम्पॉर्टंट USPs आहेत. अगदीच. तर सरांनी जसं USP बद्दल आणि त्याचबरोबर विजन बद्दल सांगितलं, मात्र एखादी कंपनी सुरू करून इतक्या मोठ्या पातळीवर जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा काहीतरी अडथळे देखील आपल्याला येतात. तर त्या अडथळ्यांचा सामना नेमका तुम्ही कसा केला, त्यावर तुम्ही मात नेमकी कशी केली, कृणाल सर?
मी जसं तुम्ही सांगितलेत की आम्ही दोघंही जण एका मिडल क्लास फॅमिलीतनं बिलॉंग करतो. तर जनरली मिडल क्लास फॅमिलीमधनं आल्यानंतर पॅरेंट्सचं असंच एक्सपेक्टेशन असतं की आपण जॉब करावा आणि जॉब करूनच पुढे जावं. पण आमचं ते पॅशन होतं, आमचा जो इंटरेस्ट होता तो रोबोटिक्स विषयामध्ये होता, ऑटोमेशन विषयामध्ये होता आणि बिझनेसमध्ये होता. तर आम्ही दोघांनी बिझनेस चालू केला. पण कुठल्या पण बिझनेसला जनरली एक भांडवल, फायनान्सची गरज पडते आणि तो फायनान्स उभा करणे हा त्यातल्यात मोठा एक प्रोजेक्ट असतो. सो आम्हाला पण फायनान्समध्ये बरेच अडथळे आलेत. पण स्टार्टिंगला आम्ही आमचे जे फ्रेंड्स, फॅमिली जे आहेत त्यांच्याकडनं बराच सपोर्ट घेतला, त्यांच्याकडनं बॉरोइंग्स केलेत आणि त्यातनं आम्ही आमच्या बिझनेसला समोर नेलं. आम्ही छान मशीन बनवल्यात, एकदम इंटरनॅशनल स्टँडर्डच्या मशीन बनवल्यात आणि आम्ही त्यातनं बिझनेसमध्ये पुढे जाऊ लागलो. हळूहळू आम्हाला बँकेनी पण सपोर्ट करायला चालू केलं. बेसिकली आम्ही एक बूटस्ट्रॅप कंपनी आहोत. त्याच्यामुळे आमचं मेजरली जे फायनान्स आहे हा बँकेकडनंच येतो आणि बँकेकडनं आलेल्या फायनान्सचा आम्ही व्यवस्थित उपयोग करून आज आम्ही पुढे आलेलो आहेत. या व्यतिरिक्त एक मेजर जो MSMEसाठी जो बॉटलनेक असतो तो आम्हाला सुद्धा होता, तो म्हणजे ह्युमन रिसोर्सेसचा. तर MSMEमध्ये जनरली ह्युमन रिसोर्सेस जेव्हा हायर करायचे असतात, तेव्हा एक छान टॅलेंट मिळणं हा एक मोठा चॅलेंज असतो. कारण MSMEमध्ये सहसा कोणी जॉब करायला बघत नाही. आम्हाला पण तो चॅलेंज होता. पण आम्हाला छान टॅलेंट मिळाले, त्यांना आम्ही रिटेन कसं करायचं, त्यांना ट्रेन कसं करायचं याच्यावर भर दिली आणि त्यांना व्यवस्थित ट्रेन करून, त्यांना व्यवस्थितरित्या त्यांना ट्रीटमेंट देऊन आम्ही त्यांना आतापर्यंत त्यांच्यासोबत काम करतो आहे आणि त्या एका स्पेसिफिक लेवलला आम्ही पोहोचलो आहे. हे सगळं करताना आम्हाला हे नक्की जाणवलं की आपल्याला काहीतरी असं वेगळं करावं लागेल, काहीतरी असं छान करावं लागेल, ज्यामुळे आपल्याकडे टॅलेंट रिटेन होऊ शकेल. आपल्याकडे जे आपल्यासोबत काम करू इच्छितात ते नेहमीच आपल्यासोबत असायला हवेत. त्यामुळे आम्ही तसं कल्चरसुद्धा डेव्हलप केलं आणि जेव्हा ते कल्चर डेव्हलप केलं, तेव्हा आम्ही असा एकदा विचार केला की चला आपण बघूया आपण रिअली कुठल्या लेवलला आलो आहेत आणि आम्ही त्यासाठी काही एजन्सीजला आम्ही अप्रोच केलं आणि GPTW म्हणजे गुड प्लेसेस टू वर्क हे एक ऑर्गनायझेशन आहे जे जनरली ॲक्सेस करतं की तुम्ही काय लेवलला आहात, तुमचे एम्प्लॉई सॅटिस्फाईड आहेत की नाही आणि तुम्ही कुठल्या लेवलला त्यांना काय फॅसिलिटीज देत आहेत. तर त्या आम्ही सर्टिफिकेशनसाठी अप्लाय केलं आणि आम्हाला ते सर्टिफिकेशनसुद्धा मिळालं, ज्याच्यामुळे आम्हाला आता टॅलेंट रिटेन करणे आणि नवीन टॅलेंट अट्रॅक्ट करणे यासाठी आम्हाला खूप मदत झाली. हे सगळं करून आणि हे सगळे जे प्रॉब्लेम्स आम्ही फेस केलेत त्याला ओव्हरकम करून आज आम्ही 100 कोटीचा आणि 100 कोटी प्लसचा बिझनेस करू शकतोय. हे आमचं त्यातमधनं एक हे आहे. अगदी जसं आता कृणाल सरांनी सांगितलं की शून्यापासून सुरुवात केली आणि आज 100 कोटींचा टप्पा तुम्ही गाठलेला आहे. श्रीनिवास सर, मला आपल्याकडून हे देखील जाणून घ्यायचं आहे की हा टप्पा गाठणं खरं तर सोपं नव्हतं. यासाठी लागतात त्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज, ध्येय धोरणे. तर यासाठी नेमकं तुम्ही काय केलं? सो बिजनेस में जैसे जैसे हम लोग 0 से स्टार्ट किए, 5 किए, 25 करोड़ किए, इस साल हम लोग 100 करोड़ प्लस क्रॉस किए हैं. तो इसमें बहुत सारे स्ट्रैटेजीज हमारे रहे हैं जिससे हमें फायदा हुआ है. उसमें से मोस्ट इंपॉर्टेंट अगर कुछ स्ट्रैटेजीज की बात की जाए तो पहला था, जब हमारा टीम बहुत साइज छोटा था, हम लोग लेट्स से 25 लोगों का टीम था, उस वक्त हमें ये रियलाइज हुआ कि बिजनेस में ग्रोथ करने के लिए जो भी है आपके जो भी बिजनेस के फंक्शंस है, चाहे वो सेल्स हो, चाहे वो मैन्युफैक्चरिंग हो, चाहे वो डिजाइन हो, इंजीनियरिंग हो, चाहे प्रोडक्शन हो, चाहे आप उसको सर्विस कस्टमर को दे रहे हो, सारे प्रोसेसेस को एक सिरे से बांध करके यू हैव टू, मतलब हर फंक्शन में देर आर सर्टेन प्रोसेसेस दैट आर नीडेड. तो हमने बहुत सारा टाइम लिया, एफर्ट डाला, एनर्जी लगाया एंड वी एक्चुअली डेवलप लॉट ऑफ सिस्टम्स एंड प्रोसेसेस विद इन आवर कंपनी. ये धीरे धीरे ओवर ए पीरियड हमने बहुत सारा कुछ किया है एंड आज के डेट में वी आर प्राउड टू से कि हमारे लेवल की कंपनी में जिस तरह के प्रोसेस हमने बिल्ड किए हैं, सारे बिजनेस फंक्शंस एक पर्टिकुलर स्ट्रॉन्ग ERP में हम लोगों ने उसको सेट किया है एंड एवरीबडी इन द ऑर्गेनाइजेशन वो सिस्टम यूज कर रहा है और वो सिस्टम के वजह से हमने ये ग्रोथ किया है एंड आगे भी हम लोग कंटिन्यू करते रहेंगे. दूसरा अगर स्ट्रैटेजी की मैं बात करूं तो दूसरा इंपॉर्टेंट स्ट्रैटेजी है हमारा वैल्यू ड्रिवन कल्चर. सो वैल्यू ड्रिवन कल्चर मतलब जैसे हर कंपनी के कुछ कोर वैल्यूज होते हैं जिससे कंपनी को जाना जाता है. तो हमारे कंपनी के की कोर वैल्यूज है इनोवेशन, सिस्टमैटिक अप्रोच, क्वालिटी और सर्विस. दिस इज व्हाट वी आर एज अ कंपनी. तो एलिगेटर जब भी किसी के भी दिमाग में आता है, ये 4 वैल्यूज उसके सामने आते हैं. तो ये जो वैल्यूज है, लेट्स से हमारे पास अभी 300 लोगों का टीम है, हमारा कम्युनिटी 300 लोगों का है.
हर मेंबर वो कम्युनिटी में ये 4 वैल्यूज उसके डिपार्टमेंट के लिए, उसके डे टू डे रूटीन में ये वैल्यूज को उसको कैसे लिव करना है और वो वैल्यूज के हिसाब से उसको क्या एक्शंस लेना है. सो एवरी इंडिविजुअल हमारी कंपनी में वो जानता है. उसके लिए हमने काफी कुछ मेहनत की है. वी हैव ट्रेन लॉट ऑफ पीपल एंड वी हैव एंश्योर्ड कि एवरीबडी वर्क्स एज पर दिस वैल्यू सिस्टम. दिस ये भी बहुत इंपॉर्टेंट हमारा की इंपॉर्टेंट स्ट्रैटेजी रहा है विच हैज हेल्प्ड अस मूव फ्रॉम स्क्रैच टू 100 crores. लास्ट बट नॉट द लीस्ट, क्या होता है बिजनेस में, देर आर लॉट ऑफ स्मॉल थिंग्स दैट यू हैव टू अटेंड एवरी गिवन पॉइंट इन टाइम. उसमें हम लोग उसको बोलते हैं फायर फाइटिंग. ठीक है, रोज का जो भी काम आपको करना है आप डेली उसको कुछ ना कुछ करते रहते हैं एंड यू हैव एज बिजनेस प्रमोटर्स आपका अटेंशन उसमें हमेशा लगता है. बट स्ट्रैटेजिकली क्या है, ये नीड हमेशा रहती है कि यू टेक सम टाइम आउट, आप शांति से कहीं पे बैठो एंड यू स्टार्ट ड्रीमिंग, यू स्टार्ट थिंकिंग कि आपको ये 6 महीने में क्या करना है, आपको क्या बिजनेस में अलग करना है विच विल टेक यू टू द नेक्स्ट लेवल. तो मैं बोलना ये चाह रहा हूं कि हम लोग काफी सारा टाइम लेके बिजनेस में डॉक्यूमेंटेड बिजनेस प्लान्स पे काफी काम देते हैं. काफी काम हमने किया है और उस पर खासा जोर हमारा रहता है. तो ये जो रिटर्न डॉक्यूमेंटेड बिजनेस प्लान है, अगर आज हम देखें, जब हम 25 करोड़ पे थे, वो जो डॉक्यूमेंट हमने बनाया, बिजनेस प्लान बनाया नेक्स्ट 2 साल 3 साल का, तो वो हमने रियलिटी में कन्वर्ट होते हुए देखा है. सो ऐसे हर स्टेज पे ये रिटर्न डॉक्युमेंटेड प्लान से भी हमें काफी फायदा हुआ है. तर अगदी श्रीनिवास सर यांनी सांगितल्याप्रमाणे शून्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि आज कंपनीने 100 कोटींचा टप्पा गाठलाय. हा टप्पा गाठणं खरं तर सोपं नव्हतं आणि त्यांच्या या प्रवासात आणखीन कोणकोणत्या गोष्टी त्यांनी केल्यात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं श्रीनिवास सरांनी आपल्याला सांगितलं की कंपनीचे ध्येय धोरणं नेमकी काय होती आणि कशा या प्रवासामध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, कृणाल सर, मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की एलिगेटर ऑटोमेशनमध्ये जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्या तंत्रज्ञानाबद्दल देखील आम्हाला काय सांगाल? ते किती ॲडव्हान्स आहे आणि जागतिक पातळीवरती देखील तांत्रिकदृष्ट्या जी काही टेक्नॉलॉजी वापरली जाते त्याचा देखील वापर आपल्या कंपनीमध्ये होतो का? हो, नक्कीच होतो. ॲलिगेटर ऑटोमेशन जे पण काही मशीन बनवतं ते टेक्निकली खूप ॲडव्हान्स आहेत. त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे आम्ही ज्या पण कुठल्या मशीन बनवतो त्या इंडस्ट्री 4.0 आणि IoT एनेबल्ड आहेत. म्हणजे काय, तर कस्टमरला कधी पण त्यामधनं काही डेटा घ्यायचा असेल, तो क्लाउडला पब्लिश करायचा असेल किंवा त्यावरनं काही ॲनालिसिस करायचं असेल तर ते नेहमीच त्यासाठी अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त आम्ही ज्या मशीन बनवतो, आम्ही नेहमीच असं म्हणतो की एकदा आपण जी मशीन बनवली, दुसऱ्यांदा ती मशीन बनवायची असेल तर ती त्यापेक्षा बेटर आणि इम्प्रूव्ड असायला पाहिजे. हे करताना आम्ही त्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज वापरतो, नेहमी त्यासाठी R&D करतो आणि आमचे बरेचसे पेटंटसुद्धा आम्ही त्यासाठी अप्लाय केलेले आहेत. या व्यतिरिक्त आम्ही ॲलिगेटरमध्ये पुन्हा एक अजून दुसरी गोष्ट बोलतो की फर्स्ट टाइम राईट असायला पाहिजे आणि आम्ही ते करतो सुद्धा. आम्ही ज्या मशीन्स बनवतो त्या नेहमी फर्स्ट टाइम राईट असतात. त्यामुळे आम्हाला मार्केटमध्ये बऱ्यापैकी त्यामुळे सक्सेस मिळालेला आहे आणि हे सगळं करताना आम्ही आमच्या मशीनची क्वालिटी ही नेहमीच एक उत्कृष्ट ठेवतो. अगदीच. आणि यानंतर जसं तुम्ही सांगितलं की क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. श्रीनिवास सर, मला हेच सांगा की क्वालिटी तर तुम्ही आतापर्यंत त्याच प्रतीची दिलेली आहे, मात्र पुढच्या 10 वर्षात तुम्ही एलिगेटरला नेमकं कुठे पाहता? भविष्यातील तुमचे प्लॅन्स नेमके काय आहेत? 10 साल डाउन द लाइन अगर देखा जाए तो हम चाहते हैं कि हम लोग एक इंडियन MNC की तौर पे उभर के आए. जैसे इस साल हमने US में हमारा ऑफिस रजिस्टर किया है, वैसे ही फ्यूचर में हम लोग यूरोप में हमारा ऑफिस होगा. वी ऑल्सो विल रजिस्टर आवर ऑफिसेस इन मिडल ईस्ट एंड साउथ ईस्ट एशिया. तो ग्लोबली जहां कहीं भी एंड ऑफ लाइन पैकेजिंग का नीड होगा, एलिगेटर ऑटोमेशंस विल बी टॉप 3 प्लेयर्स अमॉन्ग्स इन द वर्ल्ड. सो वहां पर हम हमारी कंपनी को देखना चाह रहे हैं. हमारा ग्रुप का टर्नओवर की अगर बात करें तो एज अ ग्रुप हम लोग 1000 करोड़ का रेवेन्यू का मार्क देखते हैं इन द नेक्स्ट 10 years. एंड एट द सेम टाइम एम्प्लॉय और जो हमारा कम्युनिटी है बिजनेस में वो 1000+ का कम्युनिटी रहेगा हमारा. एंड 40% हमारा जो भी रेवेन्यू है वो हम लोग एक्सपोर्ट पे लाना चाहते हैं, एक्सपोर्ट ऑर्डर से करना चाहते हैं.
जिससे हम लोग भारत के इकोनॉमिक इंजन में भी हमारा कंट्रीब्यूशन दे सके. अगदीच. केवळ महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर भारताच्या बाहेर देखील आपल्या कंपनीचे काम सुरूच आहे. मात्र पॅकेजिंगच्या व्यतिरिक्त देखील ॲलिगेटर आणखीन कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, याबद्दल कुणाल सर काय सांगाल? हो, आम्ही ॲलिगेटर ऑटोमेशनचे एक पॅकेजिंग सोल्युशन प्रोव्हायडर आहे. पॅकेजिंग मशीन्स बनवतो आम्ही त्यामध्ये. या व्यतिरिक्त आम्ही ॲलिगेटर एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची आमची एक सोलार EPC कंपनी आहे. त्यामध्ये आम्ही सोलार रूफटॉप किंवा सोलार फार्मिंग करतो. आजपर्यंत आम्ही त्यामध्ये जवळपास 40 मेगावॉट प्लसचे प्रोजेक्ट्स आम्ही त्यामध्ये केलेले आहेत. या व्यतिरिक्त आमची एक ERP सिस्टमसाठी ॲलिगेटर इन्फोसॉफ्ट नावाची कंपनी आहे. आम्ही श्रीनिवासने जे सांगितलं होतं की आम्ही एक छान स्ट्रॉंग ERP सिस्टम बनवलेली आहे. तीच ERP सिस्टम आम्ही आमच्या SME जी कम्युनिटी आहे त्यांना ऑफर करतोय आणि त्यामुळे आम्हाला तिथे बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स मिळतोय. या व्यतिरिक्त आमचा एक अजून बिझनेस आहे जो म्हणजे ॲलिगेटर मास सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड. यामध्ये आम्ही कार्टन मेकिंग मशीन्स आणि त्या अलाइड इक्विपमेंट हे आम्ही त्यामध्ये सोल्युशन्स देतो. अगदीच. जसं ॲलिगेटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात आणि 100 कोटीचा नाही तर त्यापुढे देखील तुम्ही टप्पा नक्कीच गाठाल यात शंका नाही. आणि तुमच्या याच प्रवासासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.